नमस्कार. रोटरी हनफा, रोटरी क्लब सावंतवाडी, रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 आणि प्रज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स अँड कोचिंग सेंटरच्या वतीने आजचे स्पीकर श्री माधव कुलकर्णी यांचे स्वागत करत आहे. आज माधव कुलकर्णी सर आपल्याला मनाच्या श्लोकांचे पहिल्या 6 श्लोकांचे एक्सप्लेनेशन देणार आहेत आणि त्यांचा आपल्या शरीरावर होणारे परिणाम किंवा ते आपण का करावेत याच्याबद्दलची माहिती देणार आहेत. माधव कुलकर्णी सरांचं सेशनमध्ये स्वागत आहे. आज हार्मोनी विदिनचा हा 40+ सेशन्स आपण सक्सेसफुली कंप्लीट करत आहोत आणि अशीच आपली वाटचाल पुढे चालत राहो ह्या माध्यमातून किंवा पुढे अजून माध्यमातून. तरी सर्व प्रेझेंट जे आहेत त्यांना मनाच्या श्लोकांची साईडला स्लाईड आहे, तर ते त्याला रेफर करू शकतात. आणि सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही सेशन सुरू करू शकता. नमस्कार. सर तुम्ही आडवे झालात. मोबाईल. हो, मोबाईल. हा. अच्छा, बर. नमस्कार. तर आज आपण मनाच्या श्लोकाचा थोडा विचार करणार आहोत. आपल्याला माहितीच आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि ते साधारणपणे 15व्या-16व्या शतकामध्ये अनेक संत झाले. ज्ञानेश्वर, नामदेव हे जर 11व्या-12व्या शतकातले सोडले तर बाकीचे बरेचसे संत हे 15व्या-16व्या शतकातले. त्याच वेळी संत रामदास यांचा उदय झाला आणि ते एक अतिशय मोठे असे गाजलेले एक संत होऊन गेले. त्यांनी अनेक प्रकारचं लिखाण केलं. त्यात दासबोध, आत्माराम हे 2 ग्रंथ तर प्रसिद्धच आहेत. त्यात त्यांनी मनाचे श्लोक लिहिले, ते 205 आहेत. आणि त्यात अगदी साधा विचार त्यांनी मांडला आणि त्यामध्ये ते आपल्याच मनाला उपदेश करतायत. मनाला ते सांगतायत की तू कशा प्रकारे ह्या जगामध्ये राहा आणि कशा प्रकारे तू वाग, तुझं वागणं कसं असावं, त्या प्रकारे ते मनाला उपदेश करतायत. आणि त्यांना स्वतःला तर काही त्यांचं मन हे त्यांच्या नियंत्रणाखाली होतंच आणि म्हणून ते एवढं मोठं कार्य करू शकले. आणि म्हणून ते स्वतःच्या मनाला काही सांगत नाही आहेत, पण त्यांच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांच्या मनाला एक उपदेश करतायत. आणि तो उपदेश हा आपल्याला जेव्हा आपण ते वाचू तेव्हा आपल्याला कळेल की हा आपल्याला तो एक आवश्यक उपदेशच दिसतोय. तो आवश्यक असल्यामुळे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर मनाचे श्लोक तुम्हाला स्क्रीनवर दिसतातच आहेत. तर त्यातला पहिला श्लोक आपण म्हणूया. प्रत्येक श्लोक झाल्यानंतर आपण जय जय रघुवीर समर्थ असं म्हणणार आहोत, कारण तो त्यांचा एक घोषणा म्हणा किंवा त्यांचा एक ध्रुवपद असं या श्लोकामध्ये धरलेलं आहे. तो पहिला श्लोक म्हणूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येक
ग्रंथामध्ये ज्यावेळी ग्रंथाची सुरुवात करायची असते तेव्हा प्रत्येक संत किंवा प्रत्येक जो विचारवंत आहे तो आपल्या ग्रंथाला सुरुवात करताना पहिला श्लोक जो असतो त्याला आपण मंगलाचरण म्हणतो. मंगलाचरण म्हणजे काय, तर मंगलाचरण ही 3 प्रकारची असतात. एक आहे त्याला म्हणतात वस्तू निर्देश रूप. वस्तू निर्देश रूप म्हणजे त्यात ब्रह्माचं वर्णन असतं की ब्रह्म कसा आहे, ब्रह्माचे वेगवेगळे गुणधर्म काय आहेत आणि त्याचं वर्णन असतं. त्याला म्हणतात वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. दुसरं जे असतं ते आशीर्वाद रूप असतं. म्हणजे त्या मंगलाचरणातून ते संत ऐकणाऱ्यांना आशीर्वाद देत असतात आणि त्यामधून ते ग्रंथाचं थोडक्यात वर्णनही करत असतात. त्यानंतर तिसरं मंगलाचरण आहे ते नमस्कार रूप. नमस्कार रूप म्हणजे जे संत किंवा जे लेखक आहेत ते लेखक आपल्या गुरुला किंवा आपल्या इष्टदेवतेला आणि आपल्या परमात्म्याला ते नमस्कार करत असतात आणि ते नमस्कार करून त्यांच्या ग्रंथाला सुरुवात करतात. म्हणजे कोणताही संत म्हणा किंवा कोणताही तत्वज्ञानाचा लेखक हा स्वतः कधीही त्यांच्या गुरूंना किंवा त्यांच्या इष्टदेवतेला प्रणाम केल्याशिवाय सुरुवात करत नाही. या प्रकारे रामदासांनी सुद्धा आपल्या मनाच्या श्लोकाची सुरुवात ही या मंगलाचरणाने केलेली आहे. तेव्हा हा पहिला श्लोक जो आहे तो मंगलाचरणाचा श्लोक आहे. आता मग हा कुठला आहे, हा नमस्कार रूप मंगलाचरण आहे. आणि त्याच्या तिसऱ्या ओळी तुम्ही पाहिलं असेल नमो शारदा. आपण शारदेला नमस्कार करीत आहेत ते. त्यामुळे हा मंगलाचरणाचा श्लोक जो आहे तो नमस्कार रूप असा आहे. तर संत रामदासांचं चरित्र तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. त्याच्यामुळे त्या चरित्रामध्ये मी काही जास्त जात नाही. समजा जर त्याची माहिती करून घ्यायची असेल तर मग आपला गुगल आहेच. गुगलमध्ये तुम्ही नुसतं संत रामदास छापलं तरी त्यांचं पूर्ण चरित्र हे तुम्हाला वाचता येईल. हे रामदास स्वामी अतिशय धीट आणि अतिशय संसाराला जास्तीत जास्त उपदेश करणारे असे होते. आणि सर्वांना ते माहिती आहे की ते शिवाजी महाराजांचे गुरु होते. त्याच्यामुळे त्यांचा उपदेश हा शिवाजी महाराजांना पुष्कळ झाला. शिवाजीवर त्यांनी अनेक काव्यसुद्धा लिहिली. त्यांनी शिवाजीला लिहिलेलं एक पत्र तर अतिशय प्रसिद्ध आहे. ज्यावेळी शिवाजीचा अंत झाला त्यावेळी त्यांनी संभाजीला लिहिलेलं ते पत्र अतिशय वाचण्याजोगं आहे. ते तुम्हाला गुगलवर मिळेलच, तुम्ही ते वाचा. आता आपण मनाच्या श्लोकांकडे वळूया. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. प्रथम वंदन हे गणपतीला केलेलं आहे. तर गणपतीचं वर्णन कसं केलं आहे तर गणाधीश जो त्याचे सेवक जे गण त्यांचा ईश म्हणजे त्यांचा मुख्य त्यांचा स्वामी असा जो ईश जो स्वतःच ईश्वर आहे, जो स्वतःच परमात्मा आहे, तो ईश कोणाचा ईश आहे म्हणजे कोणाचा स्वामी आहे, सर्व गुणांचा. जे काही गुण आहेत आता मुख्य गुण पाहिले तर 3 सत्व रज आणि तम. या तिन्ही गुणांचा तो स्वामी आहे. म्हणजे तिन्ही गुण त्याच्याकडे पूर्णपणे भरलेले आहेत पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही कारण तो ईश्वर आहे.
गुणांचा परिणाम कोणावर होतो, तर तो आपल्या माणसांवर परिणाम होतो. आणि त्या गुणांच्या प्रमाणेच आपलं मन हे बनलेलं असतं. आणि मनाचे जे क्रिया किंवा प्रतिक्रिया आहेत त्या सर्व आपल्या सत्व, रज आणि तम या गुणांच्या प्रमाणांमध्ये आपल्या दिल्या जातात. सत्व, रज, तम गुणांचं प्रमाण, काहींमध्ये सत्व गुणाचं प्रमाण जास्त असतं म्हणून ते अतिशय गुणी, विद्वान आणि जगामध्ये नावाजलेले असे जे लोक होतात त्यांच्यामध्ये सत्वगुणाचं प्रमाण जास्त असतं. नंतर काहींमध्ये रजोगुणाचं प्रमाण जास्त असतं. असे जे लोक असतात ते अतिशय चंचल असतात आणि अतिशय कामसू असतात. त्यांना काम केल्याशिवाय बसवतच नाही, स्वस्थ बसवत नाही. ते अतिशय अस्वस्थ असतात. नेहमी अस्वस्थ असल्यामुळे सतत कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतात आणि त्यांचं जे वागणं असतं ते म्हणजे आपण आपल्यासाठी काही ना काहीतरी मिळवू, काही ना काहीतरी आपल्याकडे मागवू, या प्रकारे त्यांचं स्वतःचं वागणूक असते आणि त्याप्रमाणे ते काम करत असते. म्हणून ते रजोगुणी, हा रजोगुण त्यांच्यामध्ये प्रधान किंवा जास्त प्रमाणात असतो. इतर गुण सुद्धा असतात, असं कुणीही नाही की ज्यांच्यामध्ये फक्त सत्वगुण आहे किंवा फक्त रजोगुण आहे किंवा फक्त तमोगुण आहे, असं कुणी नाही आहे. तर प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी गुणाचं प्राधान्य असतं. तर काहींच्यामध्ये सत्वगुणाचं प्राधान्य असतं आणि रजोगुण आणि तमोगुण हे दुय्यम असतात. काहींच्यामध्ये रजोगुणाचं प्राधान्य असतं आणि सत्वगुण आणि तमोगुण हे दुय्यम असतं. तर काहींच्यामध्ये तमोगुणाचं प्राधान्य असतं आणि त्यांच्यामध्ये सत्वगुण आणि रजोगुण हे दुय्यम असतं. तसं तमोगुणाचं प्राधान्य असलेल्या लोकांमध्ये पुष्कळ आळस भरलेला असतो. त्यांना सतत काहीही करावंसं वाटत नाही. ते केवळ निरुद्योगी आणि कोणत्याही प्रकारचं काम करण्याचा कंटाळा आलेले असे जे लोक असतात ते म्हणजे तमोगुणी लोक असतात. ते या सर्व गुणांचा जो स्वामी, सर्व गुणांचा जो मालक असा जो गणपती आहे तो, त्याचं वर्णन हे रामदास करतात. तसाच तो कसा आहे, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. तो पूर्णपणे मुळाशी म्हणजे मुख्य मूळ आहे. सर्वांचं मूळ म्हणजे कोणाचं, गुणांचं सुद्धा तो मूळ आहे. सर्व गुण त्याच्यामधूनच निर्माण झालेले आहेत. आरंभ, सर्व गुणांचा आरंभ हा सुद्धा त्याच्यामधूनच झालेला आहे आणि तो निर्गुणांचा सुद्धा स्वामी आहे. म्हणजे नुसतेच गुण नाही, तर गुणाबरोबर जे निर्गुण आहे, तर तुम्हाला दोन प्रकारचे परमात्म्याची दोन रूपं ही तुम्हाला माहिती असतील. एक परमात्म्याचं सगुण रूप असतं आणि दुसरं म्हणजे निर्गुण रूप असतं. सगुण साकार, तसंच सगुण निराकार, निर्गुण साकार आणि निर्गुण निराकार अशी चार प्रकारची परमात्म्याची रूप आहेत. तर सगुण साकार हे जे रूप आहे त्याची आपण आपल्या घरात नेहमी किंवा प्रत्येक वेळी पूजा करतो. आपल्याकडे घरात जे पूजा करण्यासाठी जे देव असतात ते देव म्हणजे सगुण साकार हे परमात्म्याचं रूप. त्याच्यामध्ये आकार आहे आणि त्याच्यामध्ये गुण आहे. तर तसं मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, त्याच्यात जे गुणांचं सुरुवात आहे, गुणांचा जो आरंभ आहे तो सुद्धा ह्या गजाननापासूनच झालेला आहे. त्याचप्रमाणे तो निर्गुणांचा सुद्धा देव आहे. असं नाही आहे की तो फक्त सगुणरूपी परमात्मा आहे, तो निर्गुणांचा सुद्धा देव आहे. निर्गुण जे निराकार आहेत, ज्यांना कोणताही आकार नाही, अशा प्रकारचा देवाचा सुद्धा तो मुख्य आहे, तोच देव आहे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा,
तर रामदास स्वामी म्हणतात की हे माझं जे सरळ काव्य लिहिलेलं आहे किंवा मी जे लिहित आहे ते या शारदे वाचून काही शक्य नाही आहे. शारदा आपल्याला माहिती आहे, शारदा म्हणजे सरस्वती. सरस्वती ही विद्येची देवता आहे. विद्येची देवता म्हणजे ती सर्वांना विद्या पुरवते. तर विद्या पुरवते म्हणजे काय, ती सर्वांना विद्या घेण्यासाठी शक्ती देते. कोणीही, कोणताही देव किंवा कोणतीही देवी ही आपल्याला पूर्णपणे तयार असं काहीही देत नाही, तर ते फक्त आपल्याला शक्ती देतात. आणि ज्या शक्तीमुळे आपण आपलं स्वतःचं कार्य करू शकतो ती शक्ती आपल्यामध्ये नसते, ती आपल्याला ह्या देवांकडून मिळालेली असते. आणि ही देवांकडून मिळालेली शक्ती ही वेगवेगळे देव वेगवेगळ्या प्रकारची शक्ती देतात. जशी ही शारदा आहे, सरस्वती, ती विद्येची देवता आहे. तर ती आपल्याला विद्या मिळवण्यासाठी जी शक्ती लागते ती देते. म्हणून रामदास स्वामी म्हणतात की नमो शारदा, की अशी जी सरस्वतीची देवी आहे की जिच्यामुळे मला ही विद्या प्राप्त झालेली आहे आणि त्या विद्येचा मी उपयोग लोकांच्या उद्धारासाठी त्याचा उपयोग करत आहे, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त विद्या मिळवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तिची जी देवता आहे ती सरस्वती, तिला सुद्धा मी नमन करतो. नमो शारदा, तिला मी नमन करतो, तिला मी नमस्कार करतो. आणि ती कशी आहे तर मूळ चत्वार वाचा, तिने तिच्यामधून ही चत्वार म्हणजे 4 प्रकारची वाचा ही तिच्यापासून निर्माण झालेली आहे. ती तिची देवता आहे, ती त्याचं मूळ आहे, आरंभ आहे, सुरुवात आहे. 4 प्रकारच्या भाषा किंवा वाचा ह्या कुठल्या कुठल्या आहेत. एक आहे परावाचा, दुसरी आहे पश्यंती, तिसरी आहे मध्यमा आणि चौथी आहे वैखरी. तर परावाचा ही मुळात सुरुवात होते, म्हणजे परावाचेपासून शब्दांची सुरुवात होते किंवा विचारांची सुरुवात होते. विचार हे परामधून निर्माण होतात. परा हे आपल्या मूलाधार चक्राच्या जवळ आहे असं ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. मूलाधार चक्र हे आपल्या बेंबीच्या जवळ असतं. आता ही चक्र ही सगळी कल्पित आहेत, त्याच्यामुळे कोणी ती शोधायला जाऊ नयेत, कारण ती अत्यंत सूक्ष्म आहे आणि ती पाहण्यात येत नाही. पण ती आहेत असं योगी लोक त्यांच्या अनुभवाप्रमाणे ते आहेत असं सांगतात आणि त्याचा वापर करतात. त्याप्रमाणे ह्या मूलाधार चक्रामध्ये ही परावाणी आहे. या परावाणीपासून विचार सुरू होतात. ते विचार नेहमी अव्यक्त स्थितीत असतात. अव्यक्त स्थितीत म्हणजे काय ते आपल्याला समजत नाही. तर अव्यक्त स्थितीतले विचार परावाणीमधून निर्माण होतात आणि पुढे येतात. आणि मग ते परापश्यंती, पश्यंती त्याच्या वरची वाणी, म्हणजे त्यावेळी आपल्या विचारांना आकार येतो, आपल्याला स्वरूप येतं. त्या विचारांना शब्दांमध्ये त्यांचा बदल करण्याचं सामर्थ्य हे या पश्यंती वाणीमध्ये असतं. म्हणून जी पश्यंती वाणी आहे ती परावाणीच्या पुढे, म्हणजे साधारण छातीच्या जवळ अशी ती वाणी आहे. तर अशा प्रकारे पश्यंती वाणी ही वाचा म्हणजे शब्द किंवा आपण जे बोलतो त्या वाणीला जास्तीत जास्त व्यक्त स्वरूप देतात. त्यानंतर येते ती मध्यमा. मध्यमा वाणी ही आपल्या गळ्याच्या जवळ असते. त्याची जी स्थिती आहे किंवा ती जी ठेवलेली आहे ती गळ्याच्या जवळ ठेवलेली असते. आणि त्या मध्यमामध्ये शब्द हे आकार घेतात. विचार हे पूर्णपणे आपल्याला समजण्याजोगे होतात आणि विचारांचाच आपण शब्दामध्ये रूपांतर करतो आणि आपले विचार हे शब्दांद्वारे आपण मांडतो. या प्रकारे शब्द हे मध्यमा वाणीमध्ये तयार होतात, त्यांना आकार मिळतो आणि मग तेच शब्द वैखरी म्हणजे तोंडामधून बाहेर येतात. वैखरी म्हणजे तोंडाच्या मधून जे आपले शब्द बाहेर येतात त्यांना आपण वैखरी वाणी म्हणतो. वैखरी वाणी सुद्धा तुम्हाला माहिती आहे 5 प्रकारची आहे.
कंठ्य तालव्य वगैरे वगैरे, की काही शब्द कंठातून निघतात, काही शब्द टाळूमधून निघतात, काही शब्द ओठांमधून येतात, काही शब्द ओठ दातांमधून येतात, म्हणून त्यांना दंतव्य म्हणतात. अशा प्रकारचे 5 प्रकारचे जे शब्द आहेत ते वैखरी वाणीला आहेत, ते वैखरी वाणी त्यातून ते येतात. तर अशा प्रकारे ह्या 4 प्रकारच्या ज्या वाणी आहेत त्या वाणींची देवता सुद्धा कोण आहे, तर ती सुद्धा शारदा देवी आहे. म्हणून अशा जी वाणी आपल्याला आपले विचार प्रगट करायला मदत करते, त्या वाणींची जी देवता, तिचा जो देव किंवा देवता, तिला सुद्धा मी नमस्कार करतो. रामदास स्वामी तिलाही नमस्कार करतात. आणि गमूपंथ अनंत या राघवाचा, त्यानंतर मग सर्वांना नमस्कार करून झाल्यानंतर रामदास स्वामींचं जे इष्टदैवत आहे ते म्हणजे श्रीराम. त्या श्रीरामाचा पंथ, पंथ म्हणजे मार्ग, तो जो येणारा किंवा तिथे जाणारा जो मार्ग आहे, त्या मार्गावरून, त्या रस्त्यावरून आपण आता गमू म्हणजे चालत जाऊ. तो रामचंद्रांचा किंवा श्रीरामांचा जो मार्ग आहे, ज्या श्रीरामांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, त्या पोहोचण्याच्या ठिकाणी आपण आता जाण्याचा प्रयत्न करू, जाण्याला सुरुवात करू. आणि त्या जाण्याआधी आपण आपल्याला ज्या देवतांची मदत पाहिजे, ज्या देवता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती देणार आहेत, त्या देवतांना सुद्धा आपण प्रथम वंदन करू. त्याप्रमाणे गणपतीला वंदन करून, सरस्वतीला वंदन करून रामदास स्वामी म्हणताय की तुम्ही आता श्रीरामाच्याकडे जाण्याचा जो मार्ग आहे तिथे जायला तुम्ही आता सुरुवात करा, तिथे जायला तुम्ही जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता हे मंगलाचरण झाल्यानंतर मग रामदास स्वामी हे आपल्या मनाला उपदेश करतात. आता मनालाच उपदेश का करतात, आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्व क्रिया प्रतिक्रिया या सर्वांचं उगमस्थान जे आहे ते म्हणजे मन आहे. मन हे आपलं व्यक्तिमत्व घडवतं. मन हे आपल्याला आपल्या वासनांप्रमाणे कार्य करण्यासाठी वेगवेगळे मार्ग दाखवते. आणि अशा प्रकारचं जे मन आहे ते आपल्या व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये जास्तीत जास्त त्याचा भाग असतो. त्याच्यामुळे कोणाला जास्तीत जास्त आपण आपल्या बरोबर आणलं पाहिजे किंवा आपल्याबरोबर काम करायला भाग पाडलं पाहिजे, तर ते आहे मन. त्या मनाशी आपण सतत सख्य ठेवलं पाहिजे. जर मन हे आपण नियंत्रित करू शकलो नाही किंवा आपल्याबरोबर ते असलं नाही, तर मग आपण भरकटत जाऊ. आपण ह्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं एक भरीव असं कार्य करू शकणार नाही. तर भरीव कार्य करणारी माणसं जी आहेत त्यांचं आपण नेहमी चरित्र वाचायला हवं. जेव्हा आपण त्यांचं चरित्र वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की त्या माणसांनी जे प्रयत्न त्यांच्या त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी केले, त्यासाठी त्यांच्यामध्ये कोणते कोणते त्यांनी प्रयत्न केले किंवा ते कोणत्या प्रकारे त्या पदापर्यंत पोहोचले, त्यांनी कशी आपली वर्तणूक ठेवली, कशा प्रकारे त्यांनी आपला मार्ग हा चोखाळला, हे आपण वाचण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे. आणि हे आपण जितकं जास्तीत जास्त मोठ्या लोकांचं वाचू, तितकं आपल्याला पूर्णपणे आपल्या विस्तृत अशा क्षेत्राची जाणीव होईल. आणि त्या क्षेत्राच्या जाणीवेमुळे आपलं मन हे आपल्याला किती प्रकारे कोणत्या ठिकाणी कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा किती विस्तृत असं मनाचं जे साम्राज्य आहे ते आपल्याला कळून येईल. आपल्याला माहिती आहे की मन हे काही नुसतंच आपल्या शरीरात राहत नाही, तर ते बाहेरसुद्धा असतं. त्यामुळे ते सर्व ठिकाणी सर्व बाजूला ते जात असतं. त्याचा अशा मनाला रामदास स्वामी हे उपदेश करतायत. आणि पहिलाच उपदेश काय आहे, तर मना सज्जना भक्ती पंथेची जात.
मन हे नेहमी एका ठिकाणी राहत नाही, ते सारखं इकडे तिकडे इकडे तिकडे जात असतं. आणि हे जात असताना त्याला कोणत्या ठिकाणी जायचं, कोणत्या बाजूला जायचं आणि कुठे जायचं हे ठरवून देण्याचं काम हे बुद्धीने करायला हवं. पण जर ते काम बुद्धीने केलं नाही तर मन हे त्याचा निर्णय हे स्वतःच घेतं. आणि त्याने स्वतः घेतलेला निर्णय हा कधीही आपल्या प्रगतीसाठी नसतो, तर तो बहुतेक वेळा आपल्याला अधोगतीकडे नेतो. त्यामुळे मनाचा निर्णय हा जर आपण जर मान्य केला आणि त्या प्रकारेच आपण वागलो तर मग आपली अधोगती आहे किंवा आपला जो खाली जाणारा प्रवास आहे हा निश्चितपणे होणारच असं समजून चला. त्यामुळे मनाला आपल्या बरोबर ठेवणं आणि बुद्धी ज्याप्रमाणे निर्णय देईल त्याप्रमाणे मनाला तो समजावून देणं किंवा त्याला ऐकायला लावणं हे अतिशय महत्त्वाचं काम हे आपल्याकडे असतं. पण ते आपण करू शकत नाही कारण आपल्याला ज्ञान नाही आहे, आपण अज्ञानी आहोत. आपण अज्ञानी असल्यामुळे मग आपण काय करायचं, मग मोठ्या लोकांचं ऐकायचं. मोठे लोक म्हणजे कोण, तर आपण जर अध्यात्म मार्गामध्ये असू तर मग त्यात मोठे लोक म्हणजे संत लोक. संत, स्वामी, महात्मे हे सर्व आपल्याला अध्यात्म मार्गामध्ये करत असलेली प्रगती ही कोणत्या प्रकारे करायची असते त्याचं मार्गदर्शन उत्तम रीतीने करतात. त्याप्रमाणे रामदास स्वामी हे आपल्याला आपलं मन हे आपण कसं त्याला वळवायचं किंवा आपण कसं त्याला आपल्या नियंत्रणाखाली ठेवायचं आणि त्यांना कसं वागवायचं हे फार उत्कृष्ट रीतीने या मनाच्या श्लोकात सांगतायत. म्हणून त्यांनी पहिलीच ओळ सांगितली, मना सज्जना भक्ती पंथेची जावी. हे सज्जना, तू हे जे मन आहे हे तू, आपल्याला त्यांनी सज्जन म्हटलेलं. हे सर्व लोकांना त्यामध्ये असलेल्या ईश्वराप्रमाणे सर्व ईश्वर असल्यामुळे त्यांना कोणत्या नाही. उत्कृष्ट आणि सज्जन आहेत असं त्यांना वाटतं, म्हणून त्यांनी सज्जना. यो सज्जन लोकांनो, तुम्ही या मनाला भक्तिपंथेची जावे, त्याला भक्तिपंथेला पाठवा. पंथ रस्ता, भक्ती मार्गाला तुम्ही त्याला लावा, त्याला तुम्ही भक्ती मार्गाकडे न्या. आता रामदासांच्या व्याख्येप्रमाणे भक्ती म्हणजे श्रीरामाची भक्ती. रामदासांची इष्टदेवता तीच, म्हणून ते म्हणतात तुम्ही श्रीरामाचं नाव घ्या, त्याची भक्ती करा आणि त्याच्या उपासनेमध्येच तुमचा पूर्ण हा काळ घालवा. मग तसं जर झालं तर मग पुढे काय होईल, समजा तुम्ही रामाची भक्ती केली तर आपण नेहमी आपल्या फायद्याचं काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण विचारतो की हे मी केलं ठीक आहे, त्याच्यापासून मला फायदा काय. तर तो रामदास स्वामींना लगेच ते समजलेलं असतं, म्हणून दुसऱ्या ओळीत तो त्याचा फायदा सांगतात. तरी श्रीहरी पावी येतो स्वभावी. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला हा जो श्रीहरी आहे म्हणजे परमात्मा आहे तो तुम्हाला तुमच्या अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला जे जे अडथळे येतील त्या प्रसंगी तुम्हाला मदत करेल. पावी येतो, तो तुम्हाला मिळेल, तुमच्या जवळ येईल. स्वभावे, त्याच्या परमात्म्याला, जे परमात्म्याची उपासना करतात, जे परमात्म्याची भक्ती करतात त्यांच्याकडे तो आपोआप ओढला जातो, त्याला बोलवावं लागत नाही. कारण जी भक्ती असते ती इतकी दृढ असते, ती इतकी परमात्म्याला आवडते की जो माणूस भक्ती करतो त्या भक्ती जर पूर्णपणे एकरूप झालेली असेल परमात्म्याशी तर तो परमात्मा त्याच्याकडे आपोआपच धावून येतो
आपोआपच त्याला मदत करतो. म्हणून स्वभावे, स्वभावे म्हणजे आपोआपच हा तुम्हाला जो श्रीहरी आहे, परमात्मा आहे, तो तुम्हाला आपोआपच मदत करेल. तुमच्याकडे तो येईल, पाविजे, तुम्हाला तो मिळेल. तुम्हाला त्यासाठी काही जास्त प्रयत्न करावे लागणार नाही. तुम्ही त्याची भक्ती करा, त्याच्या भक्ती मार्गाचा अवलंब करा आणि भक्ती केल्यानंतर तो तुम्हाला आपोआप येऊन मिळेल. कारण भक्तीच्या ठिकाणी परमात्मा स्वतः ओढला जातो. तसं लोखंड हे चुंबकाकडे ओढलं जातं, ती शक्ती चुंबकाकडे असते. लोखंड त्याला काही करू शकत नाही. ते कितीही स्वतःमध्ये त्याची ताकद असली, ते कोणालाही जखम करू शकत असलं तरीही एकदा ते चुंबकाच्या जवळ आलं की त्याची सर्व ताकद ही संपते आणि ते चुंबकाकडे आपोआप ओढलं जातं. त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ कितीही ताकद असली, परमात्मा हा कितीही शक्तिमान असला तरीही भक्तापुढे त्याचं काही चालत नाही. भक्त जेव्हा त्याची भक्ती करतो तेव्हा तो त्याच्याकडे आपोआप ओढला जातो, पाविजे तो स्वभाव. आणि मग काय होतं, त्यानंतर जेव्हा तुम्हाला परमात्मा मिळेल, मग तुम्ही जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. जगामध्ये कशा प्रकारे वागावं, अगदी साध्या साध्या शब्दांमध्ये रामदास स्वामींनी आपल्याला उपदेश केलेला आहे. कारण ते काही जास्त तत्वज्ञान सांगत बसलेलं नाही. की आपल्याला शंकराचार्य म्हणा किंवा इतर स्वामी म्हटला घेतले तुम्ही, तर ते तुम्हाला ज्ञानातले मोठमोठी तत्व सांगतील आणि ती तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. मग रामदास स्वामी तसं करत नाही. ते आपल्या शब्दात आपल्याला जे शब्द समजतील, जे आपण रोजच्या जीवनात आपण जे शब्द वापरतो, आपण जसं वावरतो, त्या वावरण्याच्या मध्ये ते कसं वावरावं एवढंच ते आपल्याला उपदेश करून सांगतात. आणि ते आपल्याला सहज सोपं समजण्यासारखं आहे. म्हणून एक सोपी त्यांनी साधा उपदेश सांगितला की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. आता जनी म्हणजे लोकांमध्ये, आता लोक म्हणजे काय, तर लोक या शब्दाचे 2-3 अर्थ होतात. एक लोक या शब्दाचा अर्थ होतो संसार, एक लोक या शब्दाचा अर्थ होतो माणसं, एक लोक या शब्दाचा अर्थ होतो स्वर्गलोक, पाताळलोक, मृत्यूलोक. अशा प्रकारचे 3-4 अर्थ आहेत लोक या शब्दाचे. तर आपण शब्दांचा अर्थ जर संसार किंवा लोक, जन, माणसं असा घेतला, तर त्या माणसांमध्ये तुम्ही कसं वावरावं, तुम्ही त्या संसारामध्ये किंवा जगामध्ये किंवा ह्या जे आपलं सभोवतालचं जग आहे त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारे आपली वर्तणूक ठेवावी, तर त्याचं एकदम सोप्या शब्दात सांगितलेलं आहे की निंद्यते सोडून द्यावे. कोणाला निंद्य, तर जनी, लोकांना, लोकांना जे आवडत नाही, लोकांना जे तिरस्करणीय आहे, लोकांना ज्याचा त्याग करावा असा वाटतो आणि लोकांना जे पसंत होत नाही ते तुम्ही त्यामुळे तुम्हाला स्वतःला काय पसंत आहे ते त्यांचा तो उपदेश नाही. ते म्हणतात लोकांचं बघा, लोकांना जे आवडत नाही, लोकांना जे पसंत नाही आहे ते तुम्ही सोडून द्या. आता लोकांना पसंत नाही आहे तुम्हाला कसं काय करणार, लोक काही तुमच्याकडे नेहमी येऊन सांगणार आहे तुम्हाला की नाही मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, असं काही होणार नाही. पण म्हणून इथे लोक याचा अर्थ जर जग घेतला, तर जगात ज्यावेळी माणूस हा समाजामध्ये वावरतो त्यावेळी त्याच्याकडून काही ना काही अशा गोष्टी या अपेक्षित असतात की साधारणपणे रस्त्यावरून चालताना त्याने वाहनांच्या मधून चालू नये, रस्त्याच्या कडेने चालावं, किंवा इतर माणसं जरी रस्त्याच्या आजूबाजूने जात असतील तर त्यांच्याशी उगाचच वाद घालू नये, उगाचच त्यांना त्रास देऊ नये. त्यांनी स्वतःच्या कामासाठी जात असतील तर तेवढंच काम करून परत किंवा लोकांशी मित्रत्वाच्या नात्याने राहावं, लोकांना उगीचच त्रास देऊ नये. आणि त्याचप्रमाणे कोणालाही त्रास होईल असं स्वतःचं वर्तन ठेवू नये. हे आपण जगामध्ये राहताना हे आपण नेहमी करतो.
माहिती असतं आपल्याला की असं जर एखादी चोरी करू नये, चोरी केली तर काय होणार, पकडल्यानंतर मग आपल्याला पोलीस घेऊन जातील, हे सगळं आपल्याला माहिती असतं. म्हणून कोणाचीही वस्तू उचलू नये. आपण आपल्याच आपल्याला ज्या प्रकारे लोकांमध्ये हे चांगल्या प्रकारे, म्हणजे लोक आपल्याला जसं कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही अशा प्रकारे आपण राहावं. तर असं जे वर्तणूक वागणूक आहे ती तुम्ही जनामध्ये ठेवावी. आणि जे निंदे आहे, जे त्यांना आवडत नाही, जे जगामध्ये आपण सामान्य माणसं करत नाही, कारण का जग हे चालण्यासाठी किंवा जगाचा व्यवहार, जगाचं कार्य चालण्यासाठी आपण वेगळ्या अशा पद्धती अवलंबलेल्या आहेत. सगळ्यात आपण आता प्रगत देश झाल्यामुळे सर्व देशांमध्ये राज्यपद्धती ही जी अवलंबलेली आहे. आणि मग राज्याचं काम काय असतं, तर त्यांनी लोकांना जास्तीत जास्त सवलती म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त सुखसोयी आणि सुविधा द्याव्यात. जितक्या सुविधा ते लोकांना देऊ शकतील त्याच्या बदल्यात मग त्यांनी लोकांकडून काहीतरी घ्यावं, मोबदला घ्यावा. म्हणून ते राज्य ही कल्पना आली. आणि राज्य हे लोकांच्या सुखासाठी, लोकांना योग्य तऱ्हेने राहण्यासाठी, की त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, हे हा उद्देश ठेवून राज्यकर्ते हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नियम घालून देत असतात. आणि हे नियम आपण कसोशीने पाळतो, कारण जर ते नियम पाळले नाहीत तर त्याचा दंड हा आपल्याला मग भोगावा लागतो. आणि तो देण्यासाठी हे किंवा तो करण्यासाठी सुद्धा राज्यकर्त्यांचंच हे काम आहे, की जे लोक आपल्या नियमाप्रमाणे वागत नाहीत त्यांना सुद्धा नियंत्रणाखाली आणून त्यांना आपल्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करायला लावणं हे त्यांचं कार्य असतं. तर ज्यांनी निंद्यते सर्व सोडवून द्यावे. मग सोडल्यानंतर मग काय करायचं तरी काय, तर ज्यांनी वंद्यते सर्व भावे करावे. आपल्या सर्व मनापासून भावे, मनापासून किंवा मनात आलेल्या विचारापासून ज्यांनी वंद्यते, जे लोकांना आवडतं, जे लोकांना मान्य आहे, जे नियम राज्यकर्त्यांनी किंवा शासनकर्त्यांनी घालून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे वागणं आणि लोकांना कोणत्याही प्रकारे आपल्यापासून त्रास होऊ न देणं, या प्रकारे जेव्हा आपण वागतो तेव्हा ते लोकांना चांगलं वाटतं. लोक त्यांना जास्त मान्यता देतात. आणि अशा प्रकारे जी कामं किंवा जे तुमची वागणूक ती तुम्ही ठेवली पाहिजे ती कशी, तर ज्यांनी वंद्यते, जे लोकांना आवडतं ते तुम्ही मनापासून करा. असं नाही की तुम्ही एक उडत केलेलं आहे, की एखाद्या वर केलेलं आहे, काही तुमच्या मनात नाही तरी पण आता तो नियम आहे, मग काय करणार, त्या नियमाप्रमाणे वागायचं. मग लोकांना दाखवण्यासाठी वर ते वागायचं, पण आतून तुम्ही त्याचा तिरस्कारच करत आहात, ते तुम्हाला आवडत नाही. पण अशा प्रकारे नाही वागायचं. तर मनोभावे, तुमच्या मनापासून जे लोकांना आवडतं ते तुम्ही करावं. या प्रकारे रामदासांनी या मनाला एक उत्तम उपदेश केलेला आहे. मग तो हा उपदेश केल्यानंतर मग रामदास स्वामी म्हणतात की असं असेल, पण तुम्हाला हे वंद्यते करावे किंवा निंदे सोडून द्यावे हे करण्यासाठी तुम्हाला शक्ती कोण देणार, हे तुम्हाला करण्यासाठी सांगणार कोण. जर तुम्हाला हे करायचं असेल तर ते करायला तुम्हाला तुमच्या मनामध्ये ती विचारसरणी ही कोण घेऊन येणार. तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, त्यासाठी पुढच्या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जाव. म्हणजे तुम्ही सकाळी सकाळी उठा. प्रभात हा काळ जो असतो तो काही सकाळी 10 वाजल्यानंतर नसतो. तो प्रभात काळ हा पहाटेचा काळ. त्या पहाटेच्या काळी तुम्ही उठा
आणि प्रभाते मनी, तुमच्या मनामध्ये श्रीरामाचं नाव घ्या. प्रभाते मनी राम चिंतित जावा. चिंतित जावा, श्रीरामाचं नाव तुम्ही मनामध्ये घ्या, त्याचं चिंतन करा. चिंतन करा म्हणजे काय, की तुम्ही श्रीरामाची मूर्ती ही तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि त्याचं नाव हे तुमच्या मनामध्ये घ्या. इतकं सोपं नाही आहे ते येणार नाही. तर ते येण्यासाठी प्रथम काय करायचं, तर प्रथम तुम्हाला जी वैखरी वाणी दिलेली आहे, ज्याला रामदासांनी प्रथमच वंदन केलेलं आहे, त्या वैखरी वाणीचा उपयोग करून तुम्ही ते नाव तुमच्या तोंडाने मोठ्याने घ्या. मोठ्याने घ्या म्हणजे काय, प्रभाते आहे, पहाटे, सर्व लोक झोपलेले आहेत, तुम्ही मोठ्याने ओरडू नका, जोर जोरात ओरडू नका. आजकाल जे ह्या मशिदीमधून पहाटे पहाटे जोर जोरात जे आरडाओरडा चालतो, तो त्यांचा उद्देशच ठीक नाही आहे. लोकांना त्रास होऊ नये अशी आपली वागणूक ठेवावी, असं जे संतांचं म्हणणं ते मुळीच पाळत नाही. त्याचा लोकांना त्रास होतो ते त्यांना कळत नाही, कळलं तरी वळत नाही. म्हणून रामदास स्वामी काय म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा. तर रामाचं नाव घ्या. ते नाव जे घ्याल ते मोठ्याने घ्या, पण इतक्या मोठ्याने घ्या की त्याच्यापासून लोकांना त्रास होणार नाही. आता हे त्यांना पुन्हा सांगावं लागणार नाही, कारण त्यांनी आधीच्या श्लोकामध्ये सांगूनच ठेवलेले आहे, जे जनी निंदते सर्व सोडवून द्यावी. त्याच्यामुळे हे सर्व श्लोक एकामागून एक जेव्हा आपण वाचतो तेव्हा प्रत्येकाचा एकमेकांशी थोडा थोडा संबंध आहे. आणि तसंच प्रत्येक श्लोक हा स्वतंत्र सुद्धा आहे. त्यांचा स्वतंत्रतेने सुद्धा आपण वाचन केलं तर त्याच्यापासून आपल्याला वेगळा विचार मिळू शकतो, पण त्याच्यापासून आपल्याला एकाशी दुसऱ्याचा संबंध सुद्धा काही वेळा जोडता येतो. म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. तुम्ही सकाळी उठलात की मग प्रथम रामाचं नाव घ्यावे, दुसरं काही करू नये. आपण उठल्यानंतर मोबाईल आणि मग काय व्हॉट्सअप काय म्हणताय, हे काय करताय, आपलं पहिलं काम ते असतं. ते तसं नाही. पहिलं काम तुम्ही देवाचं नाव घ्या. रामदासांचं इष्टदेवता श्रीराम असल्याने त्यांनी सगळीकडे रामाचंच नाव घेतलेलं आहे, म्हणून आपणही तेच घ्यावं. म्हणून ते म्हणतात सकाळी तुम्ही उठा आणि रामाच्या नावाचं चिंतन करा. चिंतन ही गोष्ट अशी आहे की एकदा आपण करायला सुरुवात केली की मग मन हे त्यात पूर्णपणे रमून जातं, म्हणजे त्यात ते विसावतं. असं विसावणारं मन जेव्हा तयार होतं तेव्हा या चिंतनाचा फायदा फार होतो, पण हे लवकर होत नाही. त्याच्यासाठी पुष्कळ अभ्यास लागतो आणि तो अभ्यास आपण करायला सुरुवात केली पाहिजे. ही सुरुवात कशी, तर प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळी उठावं, रामाचं नाव घ्यावं आणि ते नाव शक्य तितका वेळ, जास्तीत जास्त वेळ आपल्या मनात ठेवावं. मग पुढे काय करावं, ते झाल्यानंतर पुढे वैखरी राम आधी वदावं. जेव्हा तुमचं पहाटे नाव घेऊन झालं तर मग दिवसा काय तसंच सोडून द्यावं नाही. एकदा तुम्ही उठलात, दिवसाच्या कामाला लागलात, तेव्हा सुद्धा तुम्ही वैखरी तोंडातून रामनाम चालू ठेवावं. आणि आधी कुठल्याही कामाच्या आधी, कुठलंही कार्य हाती घ्यायच्या आधी तुम्ही प्रथम तोंडातून श्रीरामाचं नाव घ्यावं. श्रीराम जय राम जय जय राम हा जो एक मंत्र त्यांनी दिलेला आहे, तो त्यांचा मंत्र तुम्ही नेहमी कामाला सुरुवात करण्याच्या आधी तो मंत्र तुम्ही म्हणावा. तो जेव्हा तुम्ही मंत्र म्हणाल तेव्हा तुमचं काम हे अतिशय यशस्वीरित्या पार पडणार आहे. म्हणजे हे तपासून पाहिलेलं आहे किंवा ह्याचा प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला वाटेल की रामदासांचं जे हे जो उपदेश आहे तो उपदेश त्यांनी स्वतःच्या मनामधनं त्यांना वाटलं म्हणून दिलेला आहे, तर तसं नाही आहे.
त्याचा त्यांनी अनुभव स्वतः आहे. त्यांच्या सभोवार भोवती लोक आलेले आहेत, त्यांना त्यांनी हा उपदेश केल्यानंतर त्यांना सुद्धा ह्या उपदेशाचा फायदा झालेला आहे आणि त्या उपदेशाचा त्यांचा अनुभव हा त्यांनी घेतला आणि त्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत. आणि हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला ह्या रामदास स्वामींच्या उपदेशाचं महत्त्व कळतं. आणि हे महत्त्व आपल्याला समजल्यानंतरच आपण त्या उपदेशाची आपल्यामध्ये अंमलबजावणी करू. नाहीतर आपण काय, आपल्याला जितकं काही वेळा वाचायला मिळतं ते कितीही चांगलं असलं तरी ते आपण आत्मसात करण्यासाठी पुष्कळसा प्रयत्न कधी करत नाही. आणि तो आपण का करत नाही? कारण आपण त्यामध्ये तितकेसे आपण त्यामध्ये लक्ष देत नाही. पण ह्यामध्ये आपण लक्ष द्यायला हवं आणि जे रामदास स्वामी सांगतात त्याचा आपण मनामध्ये त्याचा वापर करायला हवा किंवा त्याची मनामध्ये अंमलबजावणी करायला हवी. म्हणून ते म्हणतात पुढे, वैखरी राम आदी वदावा, सदाचार हा थोड सांडू नये. चांगली वागणूक, वरती त्यांनी सांगितलंच आहे, चांगली वागणूकची जय सर्व जी आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमधून मिळते. भर्तृहरीचं नीतिशतक आहे किंवा रामदासांचे श्लोक आहे किंवा वेगवेगळ्या स्मृती आहेत. त्या स्मृतीमध्ये आपण जगामध्ये कोणत्या प्रकारची वाटचाल करावी, कसं वागावं हे फार उत्कृष्टपणे दिलेलं आहे. तेव्हा आपल्याला जर माहीत नसेल आपण जगात कसं कार्य करायचं, काय वाचन आपलं जास्त एक वचन आहे. ते म्हणतात की दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. तेव्हा हे आपण नेहमी पाळलं पाहिजे. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी लिहित जावं. लिहिल्यानंतर काय होतं ते आपल्या मनात पटकन जातं. जे आपण ऐकतो ते आपल्या मनात लवकर जात नाही, पण एकदा आपण ते लिहिलं की लिहिल्यानंतर ते आपल्या मनामध्ये ठासून राहतं, तसं राहतं. म्हणून लिहित जावं आणि प्रसंगी अखंडित वाचित जावे. नंतर तुम्हाला जो काही वेळ मिळेल त्या वेळामध्ये तुम्ही सतत वाचन करावं. वाचन हे कधीही सोडू नये. वाचन ही अशी एक सवय आहे की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये तर भर पडतेच, पण तुम्हाला तुमची जगामध्ये वागण्याची रीती किंवा एकमेकांशी तुमचं जी देवाणघेवाण होते त्या देवाणघेवाणीमध्ये सुद्धा तुम्ही त्यामध्ये वरचढ ठरता. तुमची देवाणघेवाण ही इतकी शास्त्रशुद्ध असते की त्याच्यामध्ये कोणालाही कोणतंही न्यून काढता येत नाही, कोणालाही त्यामध्ये दोष काढता येत नाही. आणि मग लोक तुमच्या बाजूने किंवा तुमच्याकडे यायला सुरुवात करतात. तुम्ही त्यांना आकर्षित करू शकता. हे सर्व कशामुळे होतं तर सदाचारामुळे ते होतं. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जितकं वाचता, जितकं तुमचं ज्ञान प्रसिद्ध होतं, ज्ञान मिळतं, त्यामुळे हे सर्व होतं. म्हणून जे आपण म्हणतो की 4 शक्ती आहेत, त्या 4 शक्तींमध्ये ज्ञान ही जी शक्ती आहे ती सर्वात जास्तीत जास्त शक्तिमान अशी जी शक्ती आहे ती म्हणजे ज्ञान. म्हणून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे सदाचार हा थोड सांडू. सदाचार हा कसा आहे, हा थोड आहे, तो अतिशय उच्च दर्जाचा आहे. म्हणून तो कधीही सोडून देऊ नये. चांगली वागणूक ही नेहमी आपल्याला यशाच्या मार्गाकडेच नेते, आपल्याला प्रगतीकडेच नेते. ती कधीही आपल्याला अधोगतीकडे नेत नाही. आपलं व्यक्तिमत्व हे ती कधीही खराब करत नाही. म्हणून सदाचार हा अत्यंत बाणवण्यासारखा असा हा गुण आपल्याकडे आहे.
आणि जनी तोची तो हा मानवी धन्य होतो. जो माणूस सदाचारी आहे तो कोण होतो तर धन्य होतो. मानवी, मानवी म्हणजे माणसांमध्ये, जनांमध्ये हा मानवी जो आहे म्हणजे माणसाचा सदाचारी माणूस जो आहे तो या सर्व लोकांमध्ये धन्य होतो. म्हणजे काय की तो त्यांच्यामध्ये अत्यंत त्यांचा आवडता होतो. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वेगळेपण हे लोकांना जाणवत नाही. लोक त्याच्याकडे सल्ल्यासाठी येतात. त्याचे सल्ले हे फार महत्त्वाचे मानले जातात. त्याच्यामुळे आपलं कर्तृत्व हे त्यामुळे पुष्कळसं वाढतं. आणि म्हणून हा जो सदाचार आहे हा आपण नेहमी आपल्यामध्ये बाणवून घ्यावा. आता सदाचार म्हणजे कसा शोधावा ते मी सांगितलं. स्मृती वाचावी, रामदासांचे श्लोक वाचावे, नीतिशास्त्र वाचावं. भर्तृहरीने नीतिशतक मोठं लिहून ठेवलेलं आहे, वाचा. म्हणून वाचन करणं फार महत्त्वाचं. ते आपण वाचल्यानंतर आपल्याला कसं काम करावं, कसं वावरावं, कसं इतरांच्या बरोबर वागावं हे याचं ज्ञान हे आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे येतं. आता वेळ झालेली आहे तेव्हा आपण उरलेले श्लोक पुढच्या वेळी घेऊया. नमस्कार.